गुलाबी दरबार में दे है लेकिन अंधेर नहीं चलता करीब 11 से पुस्तकें या कड़ी पोहोचले हैं त्याबद्दल डायरेक्टर आपण स्वागत करूया. त्यानंतर मागोवर पाहिलंच नाही स्पर्धामध्ये भाग घ्यायला लागले हळूहळू मग ते कथनामध्ये नाटकामध्ये रमले चांगले त्यांना नाटक शंकर आकाशवाणीवर 10,000 कार्यक्रम असायचा त्याच्यामध्ये त्यांना संधी मिळाली त्या बक्षीस मिळवण्याकडून हिंदीमध्ये काय काम नाही तर असे रामदास नाईक सर त्यांचा भाषा मुलगाही करतो आहे त्याच्या पुतळ्याला दर्शन नाही काय विचारत होता त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये चांगले समजत आहे एक मुलगी मुलगा महानाट्याचं त्यांनी सादर केलेलं आहे ऐतिहासिक सामाजिक पौराणिक नाटकामध्ये चांगल्या प्रकारच्या भूमिका करून त्यांनी आपले त्या नाट्यक्षेत्रात प्रथम त्यांनी दाखवलेलं आहे अजूनही त्यांचं हे काम चालू आहे नाटकामध्ये भूमिका करण्याचं नाट्यचित्रण निर्मिती करण्याचं समाजसेवाही करत आहेत त्यासाठी त्याला अकादमीमध्ये त्यांना ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे ईश्वरी मोची धन्यवाद नमन करून आमच्यामध्ये आमचे सगळे सत्कार मूर्ती आणि आमचो माझो मित्र दयानंद भाई सोपटे त्याचबरोबर बाकीचे सगळे वरिष्ठ मान्यवर आणि सत्कार मूर्ती आणि हांगा बसलेले सगळे भाव भयण आई वडील तुमकां सगळ्यांक माय मोगाचो योगदान सगळ्यांत पयलीं हांव दिलगीर व्यक्त करता कारण सोपटे बाई म्हाका जवळ 6:30 पाव उरलो पण मतदारसंघात असे प्रोग्राम जाले तेका लागून सेम असे प्रोग्राम मतदारसंघात कमी कमी 3 आसले ते सोडून येता येता म्हाका सारखे एक वेळ म्हाका केन्ना तरी सोपटे बाई मेळ्ळो आणि तुमकां सगळ्यांक मेळ्ळो कारण सोपटे बाई हांव केन्ना नांव म्हणूंक शकना म्हाका खूप आनंद जालो की तुमकां येवन हांव मेळटलो पण फक्त दिलगीर व्यक्त करता
हांव पायीन सांगच्या पयलीं म्हाका दिसता 6:30 म्हळ्यार हांव सोंगूच पावपी मनीस एक्चुअली. पण आयज म्हाज्या मतदारसंघात कंटिन्युअसली प्रोग्राम आनी हांव ना जाल्यार परत एकदा प्रॉब्लेम जातलो. हेका लागून म्हाका जर मातशें अटेंड करचें पडलें तरी कशेंय तरी हांव हँडल करून आमचे चलया. आनी म्हणजे तुमी जाणा आसतले कुमार गोवा म्हणजे ओल्ड गोवाचेर येता म्हणजे कितली ट्रॅफिक लागता, परवरी लागता, अशें करून मातशें म्हाका लेट जालो. पण हांव खरोखरच खूब धन्यवाद म्हणटा, खूब भाग्यवानूय म्हणटा. कारण म्हाका अशे महान कलाकार जे आमचे गोंयचे म्हण सगळे नामनेचे म्हण एका म्हाका दिसता म्हाजे कोणी तरी बरें काम पयलीं जाणट्यांनी केल्लें आसतलें पुर्वजांनी म्हणून म्हाका हो मान मेळ्ळो तांचो सत्कार करपाक. येदे व्हडल्या महान मुर्तीचो सत्कार करप ही सादारण गोश्ट न्हू. त्याच बरोबर म्हाजो हो सत्कार भाई सोपटे बाईने केला. खरोखरच हे आनंदाचे म्हणजे म्हाका लागून खूब म्हत्वाचें. हांव नकळो आसलो म्हाजोय हांवें सत्कार घातलो म्हणून, पण हांव आमच्या बाई आनी फूल टीम गाडोबाची फूल टीम यांचे सगळ्यांचे हांव धन्यवाद म्हणटा मनात काळजांतल्यान. कारण म्हणजे विचार सुद्दां नासले की म्हाजो कितें सत्कार घातलो म्हणून आनी म्हाज्या हातीन इतले महान हेंचो घातलो म्हणून म्हाकाय इतली आयडिया नासली. पण खरोखर हांव तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता. मोठ्या संख्येन तुमी हांगा जमल्या, इतले वळख तुमी रावले आनी आपापलें काम करीत रावले. म्हाका दिसता कितले आनी भाशणांय जाले आसले आनी आमचो शेटकर सर हांगा सुंदर सारकें खूब आयकतालो सराच्या. पयले फावटी मेळपाची आमकां एक आनंदाची गोश्ट. कारण पयले फावटी सराकय हांवें पळयलो सोपटे बाईकर म्हाजो सारको एकदम खास म्हाजो गुरू तो. कारण म्हाका जेन्ना कितेंय पळय म्हाका इम्पॉर्टंट आसता हांव बाई कडेन डिस्कस करता सोपटे बाई कडेन. पूण म्हाका खरोखरच हो मान दिलो, म्हाका हांगा आपयलो. हांव चड टायम घेयना कारण ऑलरेडी रेडी जाल्लो आसा, पण म्हाका हांगा आपोवन मान दिलो. आनी हे प्रोग्राम तुमी आमच्या गव्हर्नमेंट आर्ट एंड कल्चराचे थ्रू केल्ले आसा. तेंचे चड पावलान तुमी हे प्रोग्राम केल्या त्याच्या बद्दल तुमी मोठ्या संख्येन इतलो मोठो कार्यक्रम केलो त्याच्या बद्दल तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता. परत एकदा म्हाजे कडल्यान जेन्ना जेन्ना सोपटे बाईक म्हाजी कितें मदत पडत हांव सदांच तुज्या बरोबर आसतलो. फक्त हांव पयले फावटी लेट जाला, अदरवायज हांव सदांच हाफ एन अवर पयलीं येवन रावता. आनी जेन्ना यो म्हटलें की हांव येता. पण म्हाका खूब हें जालें की हांव म्हाका लागून म्हाका दिसता आमी सीएमक बी अशें केन्ना रावता, पण सीएम सुद्दां इतले लेट केन्ना जायना. पण खरोखरच म्हाका तुमकां सगळ्यांक मेळपाक सोपटे बाई आनी एक व्हडले आमचे कलाकार म्हणजे मोठे कलाकार तांकां मेळपाक लागून म्हाका खूब खूश भोगता. आनी आयज हांव तांकां मेळ्ळो, तुमकांय मेळ्ळो. खरोखरच परत एकदा हांव तुमच्या सगळ्यांचे टिमीचे सोपटे बाईचे आनी खरंच हांव धन्यवाद म्हणटा, अभिनंदन करता. म्हाका 2 शब्द उलोवंक दिल्या बद्दल तुमच्या सगळ्या मनांतल्यान काळजांतल्यान देव बरें करूं. जय हिंद, जय गोवा. मनपूर्वक आभार मानण्यासाठी उभी आहे. सर्वप्रथम आमच्या निमंत्रणाला मान देऊन आम्हाला अमूल्य वेळ काढून येथे उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुणे श्री राजेश फळदेसाई सर हे अध्यक्ष गोवा पुनर्वसन मंडळ तसेच कुमार गोवा मतदारसंघाचे आमदार यांचे मी मनात आभार व्यक्त करतो. सरपंच सगळे विषय नाट्य महोत्सव होत आहे. खरोखरच अशा नाट्य महोत्सवाची या ग्रामीण भागात गरज आहे. आम्ही म्हणतो की गोवा हे कलाकारांचे स्थान आहे. हो, कलाकारांचे स्थान आहे. पण त्याचबरोबर संपूर्ण गोव्याचा जर विचार केला तर पेडणे तालुका असा आहे की पेडणे इथं कुठं जर आम्ही खण खणायला गेलो तर तिथं नक्कीच खनिज मिळणार नाही, परंतु कलाकार मला भरपूर मिळणार. आणि म्हणून पेडणे खऱ्या अर्थाने कलाकारांची हा तालुका आहे असं मला म्हणावं लागेल. कारण कलाकार जे म्हणा केवळ अन्य ज्या संस्था आहेत ते नाट्य महोत्सव नाट्य स्पर्धा आयोजित करतात. कलाकारांनी अवघड होते, नंतर राजूकलामध्ये होते, नंतर महाराष्ट्र होते. कुठल्याही स्पर्धेत जर आम्ही मागच्या 5 वर्षाचा विचार केला तर पेडणे तालुक्यातील जवळजवळ 50% संस्था या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. आणि नुसत्या भागात घेत नाही तर त्या स्पर्धेमध्ये प्रथम अशा सादरीकरण करून त्या स्पर्धा प्रथम द्वितीय तृतीय अशा बक्षीस प्राप्त करत असतात. म्हणजे एका दृष्टीने एक क्वालिटी प्रेझेंटेशन हे पेडणे तालुक्याच्या संस्था देत असतात. याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हल्ली महाराष्ट्रात 64वी अखिल भारतीय नाट्य स्पर्धा झाली. या नाट्य स्पर्धेत
मी सर्व कलाकारांचं अभिनंदन करतो आणि अनेक वेळी सूचना करतो की समजा पाहिजे की ह्या सर्व कलाकारांना जे अख्ख्या संबंध ही भारतीय स्पर्धा आहे या सर्व कलाकारांना घेऊन मुख्यमंत्र्यांबरोबर एक फोटो सेशन या सर्व कलाकारांचा त्यांनी केला पाहिजे कारण संबंध महाराष्ट्राचा संबंध भारतातून ही गोव्याची नंबर 1 सुद्धा आलेली आहे आणि जिथे मेसेज आलेले भाई नक्कीच मुख्यमंत्र्यांना पोहोचवणार आणि हा सुद्धा त्यांचा एक गौरवाचा असा भाग आहे. फक्त नाट्य महोत्सव साजरा केले म्हणून जाणार नाही. अनेक संस्था आहेत पण ज्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये खरोखरच नाट्य कलाकारांचे फील्ड असतं ते प्रथम स्वतः असायला पाहिजे आणि त्याच वेळी तो इंटरेस्ट असला तर तसे नाट्य महोत्सव घडतात आणि मला खात्री आहे की यापुढे सुद्धा मला अकादमी सरकार संस्थेत अनेक ग्रामीण जे नाट्य महोत्सवामध्ये कार्यक्रम होत असतात हे हल्ली होत नाही. कला अकादमी ही शहरापुरतीच आहे पण त्यावेळी माझी तिथं नियुक्ती झाली मी अध्यक्षाला एक प्रश्न केला की ही कला अकादमी फक्त शहरापुरते न राहता ती गावोगावी पोचायला पाहिजे आणि हे मी त्याचं म्हणणं माझं तरी मान्य करून पुढे काही काळातच सर्व कला अकादमीचे कार्यक्रम आहेत ते गावोगावी होणार आहेत आणि आम्हाला एक नाट्य स्पर्धेचा एक चांगला एक अनुभव मिळणार आहे. त्या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्वांचं डोबा क्रिएशन मूर्ती यांच्यानी आयोजित केलेलं नाट्य महोत्सव आमच्यामध्ये आमचे मध्य प्रदेशचे माजी आमदार दयानंद सोपटे तसेच मोर्चे गावचे सरपंच विलास मोर्चे तसेच आमचे लोकल फॉर मिशन आमचे राजान कोरगावकर तसेच आमचे एक्स सरपंच सुरेखा शेटगावकर आणि जे आमचे आर्ट अँड कल्चरचे डायरेक्टर दत्ताराम ठाकूर तसेच आमचे सत्कार मंत्री सगळे सत्कार मंत्री यांच्या खूप खूप अभिनंदन करता की त्यांच्यानी ही जी आमची कला असा ती आमच्यापर्यंत आमच्या खातीर त्यांनी सादर केली आणि खूपशी वर्सां ती कला जमता. तसेच हांगासर आमचे एक रिक्वेस्ट करूंक सोदता की आमचे जे बाल भवनाचे अध्यक्ष की आमी खूप वर्सां जाली की कंटेन एक शाळा आहा जी खूप काळ बंद आहा त्याच्या खातीर आमी प्रयत्न केले पंचायती तर्फे प्रयत्न केले की ती शाळा खंय तरी बाल भवन जेणे करून मोर्जे गांवाचे भुरगे जे बरे कलाकार आसा तांकां खंय तरी प्रोत्साहन मेळचें आनी जी कला जे आमचे जे ज्येश्ठ सरकार मंत्री आहा तेंच्यांनी कला टिकोवन दवरलेली आसा ती खंय तरी आमच्या भुरग्यांक मेळची आणि ही खंय तरी आमची कला फुडें वयची तेच्या खातीर एक आवश्यकता आहा मोर्जे गांवांनी हें बाल भवन हें जावचें तें बेगींतल्यान बेगीन आमचे सोंपेबाई पूर्ण करतले. तशेंच हांव जे आमचे जे नाडोबा क्रिएशन आहा जेचे हरीश शेटगांवकर हे एक आमचे मोर्जे गांवाचें नांव खंय तरी गोवा आनी महाराष्ट्रांत उंच पदाचेर जेणे करून एक नाटक दिग्दर्शक करून ते मोर्जे महाराष्ट्रांत सातारा हांगासर परफॉर्म करून पयल्या नंबराचेर हाडलेले आसा. त्याच्या खातीर तेचे एक रिक्वेस्ट आहा की खंय तरी भुरग्यां खातीर जेणे करून आमचे वैष्णवी जोशी यांच्यानी एक नाट्यरम स्कूल ऑफ आर्ट्स हे भुरग्यां खातीर आमची जी कला आहा ती खंय तरी सादर करपाक आनी ती शिकपा खातीर खंय तरी एक स्कूल ऑपरेट करता आणि ना म्हटल्यार मोर्जेक न्हू जेणे करून शिवोले म्हापसा अशे वेरियस तेचे ब्रांचीस आहा आणि एक बरी उमेदीची गोष्ट दिसता की आमच्या मोर्जे पंचायतच्या हॉलान तेंचे डेली क्लासीस चालू असता आणि मोर्जेची ना म्हटल्यार 50 ते 100 भुरगीं थंय क्लासीस घेता. त्याच्या खातीर तशेंच हांव जो हरीश शेटगांवकर आसा तेणें खंय तरी नाडोबा क्रिएशनाच्या मार्फत कला आनी संस्कृतीच्या संकलन भुरग्यां खातीर खंय तरी डेली एवरी संडे तेंच्यांनी खंय तरी एक कार्यशाळा दवरची जेणे करून आमची मोर्जेची भुरगीं एक्टींग क्लासीस तेचे कडसून घेतली. जशें आमचे दत्ताराम ठाकूर आहा ते एक बरे दिग्दर्शक तशेंच आमचे दिलीप गोसावी जे तुया गांवांत वास्तव करता पूण मोर्जेचे भागचे
भाचे ते असे कलाकार येऊन जर आमच्या भुरग्यां खातीर काहीतरी व्यासपीठ दिवची जेणेकरून ही नाट्य सगळे सुट्टे बाईन सांगले की आमचे जे कलाकार आसा ते मूळचे गांवचेच आसा जेणेकरून आमकां भायरसून हाडपाची गरज ना जर खंय आमचे फिमेल एक्टर आसता ते खंय सुद्दां आमी भायरसून हाडटा त्याच्या खातीर भुरग्यांक काहीतरी बरें व्यासपीठ मेळच्या खातीर ही अत्यंत गरजेची आहे की भुरग्यांक काहीतरी एक संडेचे क्लासीस दिवचे जेणेकरून आमकां एक्टिंगूय मेळटली कलाकारूय मेळटले अशी हांव हरीश शेटगांवकर नाडोबा क्रिएशन कडेन विनंती करता की तुमी काहीतरी क्लासीस सुरू करचे जेणेकरून आमच्या मोरजेचे भुरग्यांक एक व्यासपीठ मेळटलें तशेंच हांव विजी सराक धन्यवाद म्हणटा की तेंच्यांनी म्हाका हांगासर आफयलो आनी आफोवन 2 उतरां उलोवपाक आनी मनातले जे कितें आसले जे वक्तव्य म्हणजे आमचे कलाकार कशे घडोवचे ते नक्की विजी सराक पासून मार्गदर्शन दितले आमचे जे हरीश शेटगांवकर आहा तेजे पासून मार्गदर्शन दितले आनी नक्कीच आमकां एक हांगासर एक कार्यशाळा म्हणजे एवरी संडे सॅटर्डे संडे खंय ना खंय तरी नाट्याचेर एक आमकां कार्यशाळा ओपन जातली आनी तशेंच परत एकदा रिमांड करता सरपंचांनी सांगला तशेंच हांवूय एकदा भाई सुट्टेक सांगता की बेगींतल्या बेगीन बाग भवन हे मोरजे जावचे आनी हे जातले हे खात्री बाळगता आनी हांगासर म्हाका आपण 2 उतरां उलोवंक दिल्या बद्दल धन्यवाद देव बरें उपस्थित मानल्याचे एक्स आणि विद्यमान बाल भवनाचे चेअरमॅन तसेच विशेष लोकलाचे अध्यक्ष राजन दुर्गावर आर्टिकलचे डिपार्टमेंटचे कालावधीचे गायक दत्ताराम ठाकूर एक्स सरपंच उमेश गडेकर या वाड्याचे 5 मेंबर आणि एक्स सरपंच सुरेखा शेटगांवकर नाडोबा क्रिएशनचे अध्यक्ष हरीश शेटगांवकर माझे मित्र अमित शेटगांवकर तसेच सगळे आदरणीय सदस्य तुम्ही पळयता की नाडोबा क्रिएशन ग्रुप हरीश शेटगांवकर तसेच सगळे वाड्यावयले लोक ह्यो इव्हेंट आमकां खरेंच भाग्य सांगपाचें की इतर कॉलेजेशन ऑफ आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंटान हांगासर तो 3 दिसांचो महोत्सव करपाक आमकां हेल्प केला सो हेचो बऱ्या भशेन आमी लाभ घेवंक तशेंच म्हाका दिसता की हरीश शेटगांवकर हो एक बरो आर्टिस्ट बरो कलाकार तेणें आतां हालींच महाराष्ट्रांत जेन्ना ऑल महाराष्ट्र आनी गोवा हे कॉम्पिटिशन जाल्लें तेणी हिस्ट्री केल्यार पयल्याच फावट नंबर 1 प्रायज ताणें आमच्या मोरजी गांवांत हाडला म्हणून पयले तेंचे आभार आनी कित्याक हिस्ट्री केल्या आनी मोरजेचें नांव तशेंच नाडोबा क्रिएशनाचें नांव खंय तरी एक प्लॅटफॉर्म ती वयर हाडला आनी हांव त्या लोकांक सगळ्यांक म्हाका दिसता चडशे गोंय वाड्याचे लोक आसा ती चडशे कलाकार आसा ते एकामेकाचो साथ दिता तशेंच मोरजी ह्या गांवांत कलाकाराची काण म्हणपाक कांय म्हाका हरकत ना आनी आमी पंचायतीक आमच्या डिसिजन घेतला आनी मिटिंगेक की जे मार्केट कॉम्प्लेक्स आसा थंय मार्केटान एक जागा थंय आमी बेगीनच्या बेगीन ते फावंडेशन दवरून एप्रील मे म्हयन्यात घालून ते ऑडिटोरियम जे धाकटे कलाकार आसतले जे भुरगे आसतली ते परफॉर्म करतले हे आमी डिसिजन घेतला आनी तुमी ह्या मे एंड ऑफ 2026 म्हाका दिसता हे जातलें तशेंच हांगासर बाल भवनाचे चेअरमॅन आसा तेणे एश्युरन्स दिला की बाल भवन रोखडेच आमी सुरवात करतले सो मोरजे खातीर अभिमानाची गजाल आहा आनी भाई ते हो जर इलेक्शन हाडलो आसत जाल्यार तो लोकांक सदींच कनेक्टेड आहा तो आपलें काम चालू दवरता तशेंच सगळे हांगासर जे सोशल वर्क करता ह्या वाड्यावयले लोक ते आपले इंटेंशन काय इंटेंशन ना सेल्फलेस ते काम करता आनी पयले कितलेशे वाड्यावयले आमचे भाव काम करता आनी आपण हार्ड वर्क करून हेल्प करून आपले इव्हेंट कॉन्ट्रिब्यूट करता आनी प्रोत्साहीत करता त्या कलाकारांक भायर व्हरून ते आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंट परफॉर्म करपाक कित्याक जेन्ना आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंट कितें फायनान्शियल हेल्प करता आनी लोकल कम्युनिटीचे जावं आमच्या सोशल
विद्यार्थी त्याला डेअरिंग करतात आणि तो आपल्या स्कूल ते बाहेर होता आणि तो सोचता इजी जॉब करतो म्हणजे ही म्हणून बाहेर होता तो म्हणून ट्राय झालो थोडा ना बोलत होता आणि शेवटकर यांचे अभिनंदन करता की खरंच त्याने आपले काम चालू पाहिजे आणि दुसरी आमच्या वतीने जाऊन जर गरज होईल जर आमची दादा सदी कुपन असलेली हांव दाडोबा क्रिशन यांचे आभारी हांगासर आपण सरपंच म्हणून दोन शब्द या महोत्सवाचे उद्घाटन झालीच या महोत्सवात आमचे प्रमुख पाहुणे म्हणजे लावलेले असतात कदाचित एक 5 महिन्याने होते आणि आमचे गुजरातचे आमदार राजेश पटेल सर विरुद्ध या कार्यक्रमात व्यासपीठाचे उपस्थित आमचे मुरली गावचे प्रधान नागरिक सरपंच आमचे कला अकादमीचे संचालक म्हणून जी नियुक्ती झाली असे आमचे मित्र भाव दत्ताराम ठाकूर या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचा सत्कार करायला जे सत्कार होती ज्येष्ठ श्रेष्ठचे बऱ्यापैकी कीर्तनकार दिग्दर्शक नाटक कलाकार आदरणीय आमचे साहित्य आपले त्याचबरोबर त्या गोमंतकात नाही गोमंतका बाहेर सुद्धा त्याची आनंद एक बरी कला आहे कलापटू म्हणून असे आमचे दयानंद दानोरकर बाकी सगळे सत्कार होते पण एक नाव नक्की घेऊन आहे की दाडोबा क्रिएशन मोदी जे आमचे अध्यक्ष विक्रमराव शेगावकर बाकी सगळे आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले आमचे पत्रकार भाऊ निवृत्ती शिरोडकर बाकी सगळे या कार्यक्रमात उपस्थित माझ्या भावांनी बहिणांनो कार्यक्रमात बघायचा खूप उशीर झाला आणि त्या उशिरात भर म्हणून आमच्याकडे भाषण आणि सदा तुम्ही ऐकणार भाषण करायला असे ठरलेले फक्त शुभेच्छा दिवं ते मला म्हणले पण कधीतरी आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याला उशिरा कधी 5 मिनिटांनी पाहू शकता आमचा हरिभाव काहीतरी मध्ये लागला होता कदाचित कार्यक्रम सुद्धा कारण ठरलेलो कार्यक्रम म्हणजे अध्यक्ष आले त्यांच्या सांगण्याने पण सोडून घेऊन आहे मला सांगायचं की हा कार्यक्रम असा की गोष्टी कला आणि संस्कृती टिकवच्या खाली कला संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांच्या सहकार्यात आणि त्याबरोबर दाडोबा क्रिएशन म्हणजे दोघांनी मिळून संयुक्त कार्यक्रमात बनवलेला आमचे सरपंच म्हटले की मोदी कलाकारांचे ठिकाण असतात साहजिकच याची जर सुरुवात जर गेले तर माझे गुरुजी ज्यांच्यानी माझ्यासारखी मूर्ती घडवली ते विद्याप्रसार हायस्कूलात शिकता असताना माझे सर म्हणजे विजय शेगावकर ते मला दिसता पहिलीपासून शिक्षक असताना आजपर्यंत बऱ्यापैकी सर्वतोपरी म्हणजे सगळे कलाकाराचे गुण ज्यांच्या अंगात असतात ते ह्या वाड्याला लाभलेले असतात आणि कदाचित हे म्हणू शकता की त्यांच्याने सुद्धा माझ्यासाठी तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातले कलाकार घडलेले असतात म्हणून त्याची गरज आहे असा कारण गोयची जर कला आणि संस्कृती आमच्या टिकवायची असेल असा तर आमचे जे असे जाणते ते कलाकार जे असतात आणि त्यांच्या पावलावर पाऊल धरून पुढे वाढतात त्यांच्यासारखे ते कलाकार आमका घडवतात आणि ह्या कलाकाराचेच पैकी मान राखून मान धरून आणि कला राखता भावी पिढी सुद्धा कलाकार घडचे ते नाट्य क्षेत्रात असो संगीत क्षेत्रात असो वेगवेगळ्या बाकी कला क्षेत्रात असो हे या बोलणी जेव्हा प्रत्यक्ष पडतात कारण माझेच अभ्यास म्हणजे शिकता असताना शाळेतले माझे मित्र काही बऱ्या गोष्टी पावल्यात काही बऱ्यापैकी कलाकारही झाले राजकारणात सुद्धा बरेच
शब्द योग्यच त्यांनी वापरला असतो. म्हणून एक कला आहे आपल्या कुटुंबाची गरज असते. आणि आज आम्ही जर पहिले आम्ही या शाळेत येत असताना म्हणजे विद्यापीठाचा व्यासपीठाला येत असताना मोरजाईचे जे आमचे देऊळ असा ते बोर्ड लागताले. बोर्ड लागताना सुद्धा इतके कॉम्पिटिशन असताले की बरी नाटकाची नावं आणि वेगवेगळ्या वाड्यांची नावं असतात. मला दिसता जवळजवळ 30-35 वर्ष झाली अजूनही त्याच्या पहिली असते आणि अजूनही नाट्य क्षेत्रातून ही जी कला जी असतात ही कला साजरी करण्यात जाते. या मोठीतले वेगवेगळे जे वाडे जे असतात त्या वाड्यातून नाटक बऱ्यापैकी जातात. नावा कृपा म्हणजे काहीतरी आज सुद्धा आला संगीत सौभद्र या महोत्सवाचे उद्घाटन या नाटकाने जातात. कलाकारांना लोकलता राहिल्याशी पूर्ण काही ठिकाणी आमच्या संस्था असतात नाटका करतात पण कलाकार गावात मिळणार म्हणून काहीतरी दुसऱ्या गावातले हटतात आणि काहीतरी ते नाटक करून देतात. सर टाइम विनंती करता आमच्या सरांना आमचे विजय शेगावकर त्यांना की कदाचित आणखी 5 मिनिटात भाषण करपाक कोणातरी सांगचे जेणेकरून खूप मगत बसले आहात. कदाचित कंटाळा येतो ना पण खरीतरी नाटक केन्ना सुरू जातले ती वाट पळत बसलेली असते. आमच्या भाषणात चढले लांबा बरोबर तरी सुद्धा बाब हरी आणि त्याचे वांगडे एका मनापासून शुभेच्छा व्यक्त करतात आणि या कलेची सेवा करतात. त्यांना हाचे पुढे देवान उत्तम असे आरोग्य दिवची सरपती दिवची सरपती इतल्या खातीर मागता की जे आज वांगडे असतात त्याच्या पुढे त्यांचे सांभाळचे जे जर कलाकार सांभाळले त्याला दर वर्षा एक नाही कदाचित खूपशा गावांनी हे नाटक होतात. पाशागाव येतात, परगाव येतात, हरणागाव येतात, मांजराव येतात आणि हे वेगवेगळ्या गावांनी या कलाकारांबरोबर बसले खातीर की त्यांची जी वाटचाल जी असता अशीच पुढे वचची. परत एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतात. म्हाका काहीतरी आपयलो मान सन्मान दिलो हाचे खातीर हांव त्यांच्या आणि त्यांच्या वांगड्यांचे मनापासून आभार व्यक्त करता आणि माझे भाषण सोडतात. क्रिएशन मोदी या संस्थेला नमस्कार आणि मनापासून त्यांना धन्यवाद. कारण त्यांच्यानी मला आपुलकीने बोलवलं खरंच मी त्यांचा ऋणी आहे. तसंच हा प्रोग्राम संस्कृती संचालकांनी नाट्य महोत्सव खरं म्हणजे आमच्या पेडण्याची ओळख असेल नाटक आणि लहानपणापासून जर कुठंतरी एंटरटेनमेंट असेल तर ते नाटकाशिवाय आणि ही संकल्पना त्यांची आहे आणि चालू ठेवली. खरंच त्यांना शतशः धन्यवाद. कारण ही परंपरा आमची संस्कृती पुढे नेण्याची काळाची गरज आहे आणि त्याच्या ह्या आताच्या वातावरणात पुढे नेत आहे. खरंच मोदीकरांना खरं सांगायचं मोदीकरांचं चांगलं आहे आणि चांगली गोष्ट आहे आणि त्यांच्यासाठी तसेच या नागपूर असलेले संस्थेचे आमचे सोपे गाई बाकीचे इतर मान्यवर यांना पण मनापासून नमस्कार. मिशन फॉर लोकल ही एक छोटीशी संकल्पना घेऊन आली. कारण दरवेळी पेडण्याच्या बाहेर माणसं येतात स्पेशली आमच्या पेडणे मनाला पटत नव्हतं पण जेव्हा योगायोग आले तेव्हा गेल्या वेळी खरं म्हणजे आम्ही अप्रोच आम्हाला लोकांना दिली होती कारण 700 मदत पण पेडण्याला दिली. पण एक जाणवलं जेव्हा एक लोकल माणूस असतो तो इलेक्शन हरला किंवा हरल्यानंतर पण काम करतो हे आम्ही दाखवून दिलं. तुमच्या मतदारसंघात पण तसंच आहे कारण सोबत आहे हे इकडचे आहे ते आपल्या लोकांसाठी कामच करत असतात. सो हे मिशन फॉर लोकल ही संकल्पना सगळ्या गावागावात सगळ्या मतदारसंघात होईल तर त्या मतदारसंघाचं बरोबर होईल. हे मला तुम्हाला परत एकदा धन्यवाद आणि मला ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुत्
अमृतंगमयो कालिकारितरे ओम शांति 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 परमानंदं परमस्पदं केवलं ज्ञानबोधिं वन्दवादिकं परसंशं तत्त्वस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षि भैषी गुरवे परस्ताचुता या वीणावरकण्डमण्डिता श्वेतता वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती विश्वेशजाड्या नाट्यकलाकार नाटककार सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व नाट्यरसिक या सर्वांचा आम्ही श्री गाडोळा परिषदतर्फे हार्दिक स्वागत केले आहे. या नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला आम्हाला उद्घाटन करून आम्ही वास्तविक आमचे गोव्याचे राज्य कला व संस्कृती मंत्री माननीय रमेश तवडकर यांना निमंत्रित केलं होतं. त्यांनी याचंही आम्हाला अभिवादन दिलं होतं, पण अचानक त्यांना आपल्या केंद्रीय शैक्षणिकच्या आदेशावर झारखंड या दौऱ्याला जावं लागलं आणि त्या गोव्यामध्ये महाराष्ट्र स्पर्धेमध्ये सहभागी होत असला त्यांनी त्या ठिकाणी आपली किंमत दाखवलेली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे ही आमची संस्था जी आहे तिला मान्यता प्राप्त झाली नव्हती आणि त्यामुळे आम्हाला दुसऱ्या संस्थेतर्फे त्या ठिकाणी आमचे प्रयत्न सादर करावे लागले आणि त्यामुळं त्या ठिकाणी आमच्या गाडोळा परिषदेचं नाव आपल्याला त्या ठिकाणी घेतलं नाही. पण तरी सुद्धा आमच्या कलाकारांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र स्पर्धा जी होती संगीत पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेळेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.